नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC रँकरमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर धनश्री. मी गेल्या 4 वर्षापासून MPSCच्या प्रवासात आहे. या काळात मी बरंच काही शिकले. काय करायचं आणि मुख्य म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या हे शिकले. या चुका दुरुस्त करताना त्यातूनच समज वाढली आणि तयारीकडे बघण्याचा एक अप्रोचच बदलून गेला. मी 2023चा FSO इंटरव्ह्यू दिलेला आहे. नंतर 2024ची राज्यसेवा मेन्स दिलेली आहे. याशिवाय ग्रुप बी मेन्स 2024 आणि ग्रुप सी मेन्स 2024ही मी दिलेली आहे. सध्या मी ग्रुप बी मेन्स 2025 साठी अपेअर आहे. ग्रुप बी प्रिलिम्समध्ये मला 52.75 मार्क्स होते आणि ग्रुप सी प्रिलिम्समध्ये मला 57 मार्क्स आहेत. आजही मी तुमच्यासाठीच एक ॲस्पिरंट आहे, अजूनही शिकतेच आहे आणि या काळात जे काही मला समजलं, अनुभवायला मिळालं ते सगळं मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आज आपण बघणार आहोत दुसरी पंचवार्षिक योजना. चला तर सुरू करूया व्हिडिओला. ही जी योजना आहे ती 1956 ते 1961 या काळात राबवली गेली आणि याच काळात औद्योगिकरणाचा पाया रचला गेला. 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 या कालावधीत ही दुसरी पंचवार्षिक योजना राबवली गेली. याचे अध्यक्ष होते त्यावेळेसचे PM पंडित जवाहरलाल नेहरू आणि TT कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष होते. या योजनेला 2 नावं आहेत, नेहरू PC महालनोबिस योजना आणि भौतिकवादी योजना. भौतिकवादी म्हणजे फिजिकल प्लॅन. ही दोन्ही नावं महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवा. काँग्रेसचे आवडी अधिवेशन झाले होते 1955 मध्ये. यामध्ये समाजवादी रचनेचे तत्व मांडण्यात आले होते आणि ही जी समाजवादी रचना आहे हाच वैचारिक पाया आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते UN ढेबर. या विचारधारेमुळे काय झालं तर सार्वजनिक क्षेत्राचा म्हणजे पब्लिक सेक्टरचा म्हणजे गव्हर्नमेंटने ज्या स्थापन केलेल्या कंपन्या आहेत यांचा प्रचंड विस्तार झाला. दुसऱ्या योजनेमध्ये आपण स्वीकारले होते PC महालनोबिस प्रतिमान आणि हे आधारित होते 1928च्या रशियातील फेल्डमन प्रतिमानावर. यामध्ये काय केले गेले तर जड आणि मूलभूत उद्योग स्थापना यासोबत लघु आणि कुटीर उद्योगाची स्थापना करण्यात आली. जड आणि मूलभूत उद्योगाची स्थापना याचे उद्दिष्ट काय होते तर दीर्घकालीन औद्योगिकरण आणि भांडवली वस्तूंचे उत्पादन. तर लघु व कुटीर उद्योगाचे उद्दिष्ट काय होते तर तात्काळ रोजगार द्यायचा आहे आणि ग्राहकांच्या उपयोगी वस्तूंचा त्यांना पुरवठा करायचा आहे. यामुळे काय होतं तर भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करून तीव्र औद्योगिकरण साध्य करायचं होतं. त्यामुळे हे महालनोबिस प्रतिमान स्वीकार करण्यात आले. महालनोबिस प्रतिमान ज्यावेळेस स्वीकार केला त्यावेळेस हे जे वेतन वस्तू प्रतिमान आहे हे गव्हर्नमेंटने अस्वीकृत केले होते. हे मांडले होते PR ब्रह्मानंद आणि CN वकील यांनी. यांचे मत काय होते की भांडवली वस्तूपेक्षा ज्या उपभोग्य वस्तू आहेत यांच्या उत्पादनावर सरकारने अधिक भर द्यावा. भांडवली वस्तू म्हणजे कोणत्या की ज्या मशिनरी आहेत. येथे भांडवली वस्तू म्हणजे काय लक्षात ठेवा, ज्या भांडवली वस्तू आहेत त्यांचा पुन्हा उपयोग दुसऱ्या वस्तू निर्माण करण्यासाठी करण्यात येतो. म्हणजे ज्या मशिनरी आहेत सगळ्या मशिनरी टूल्स यांचा भांडवली वस्तूमध्ये समावेश होतो. तर ज्या उपभोग्य वस्तू आहेत याच्यामध्ये येतात कपडे वगैरे, ज्याचा आपण कंझ्युमर म्हणजे आपण जे उपभोक्ते आहोत जे डायरेक्ट उपयोग करू शकतो त्या आहेत उपभोग्य वस्तू आणि याचे उत्पादन जास्त करण्यात यावे. हे कोणाचे मत होते ब्रह्मानंद आणि वकील यांचे. पण हे मॉडेल गव्हर्नमेंटने अस्वीकार केले आणि शेवटी महालनोबिस मॉडेल स्वीकारले. योजनेचा जो विकास दर आहे तो 7.5% प्रतिवर्ष हा ठरवण्यात आला होता. हे होते सरकारचे उद्दिष्ट. रोजगार निर्मिती किती करायची तर 10 ते 12 लाख रोजगार निर्मिती करायची होती. हे सरकारने उद्दिष्ट ठेवले होते आणि त्यासाठी 28% वाहतूक व दळणवळणावर खर्च आणि 24% खर्च उद्योगावर. सर्वाधिक खर्च वाहतूक आणि दळणवळण यावर लक्षात ठेवा आणि 2 नंबरला आहे उद्योग, कारण इथेच जड आणि मूलभूत उद्योगाची स्थापना करण्यात आली होती. याशिवाय लघु आणि कुटीर उद्योग आहेतच. त्यामुळे सर्वात जास्त खर्च वाहतूक नंतर उद्योगांवर आहे. तर यामध्ये जड आणि मूलभूत उद्योग जर स्थापना करण्यात आली तर त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आहेत पोलाद प्रकल्प. तर ते एकूण 3 पोलाद प्रकल्पांची स्थापना करण्यात आली. एक भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. जो भिलाई प्रकल्प आहे तो रशियाच्या मदतीने छत्तीसगड येथे स्थापन करण्यात आला 1955 ला. रूरकेला प्रकल्प आहे जर्मनीच्या मदतीने ओरिसा येथे स्थापन करण्यात आला 1959 मध्ये आणि जो दुर्गापूर प्रकल्प आहे तो ब्रिटनच्या मदतीने पश्चिम बंगाल येथे स्थापन करण्यात आला 1959 मध्ये. तर हे जे प्रकल्प आहेत कोणत्या योजनेत स्थापन करण्यात आले आणि ते कुठे स्थापन करण्यात आले हे राज्य लक्षात ठेवा, कारण राज्य आयोगाने विचारलेले आहे. याशिवाय बाकीच्या औद्योगिक प्रकल्पामध्ये येतात खत कारखाने. ते एकूण 2 स्थापन करण्यात आले. पहिला आहे रूरकेला येथे इंडियन फर्टिलायझर कॉर्पोरेशन अंतर्गत. येथे सोना नावाचे युरिया खत तयार केले जाते, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा कारखाना आहे नांगल येथे.
पंजाब या राज्यात याची स्थापना झाली 1961 मध्ये. नंतर भेलची स्थापना करण्यात आली. भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड याची स्थापना केली 1953 मध्ये भोपाळ येथे. राज्य आहे मध्य प्रदेश. याशिवाय दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये काही संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यातली महत्त्वाची संस्था आहे LIC. याची स्थापना झाली 1 सप्टेंबर 1956 ला. 245 खाजगी जीवन विमा संस्था ज्या आहेत त्यांच्या एकत्रीकरणातून LIC ची स्थापना झाली. नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबई शेअर बाजार याला अधिकृत मान्यता देण्यात आली 1957 ला. IIT खरगपूर 15 सप्टेंबर 1956 ला स्थापन. हा जो स्थापना कायदा आहे हा संसदेत संमत झाला. याला मान्यता कधी भेटली होती? 1951 मध्ये भेटलेली आहे, हे लक्षात ठेवा. नंतर येतो अणुऊर्जा आयोग. याची स्थापना झाली आहे ऑगस्ट 1948 मध्ये आणि होमी भाभा हे याचे पहिले अध्यक्ष होते. आता काही धोरणे या योजनेत राबवली गेली ते बघूया. पहिला आहे औद्योगिक धोरण. हे घोषित झालंय 30 एप्रिल 1956 ला. हे भारताचे दुसरे औद्योगिक धोरण होते. यामध्ये प्राधान्य कोणाला दिले? सार्वजनिक क्षेत्राला, म्हणजे ज्या गव्हर्नमेंटने स्थापन केलेल्या कंपनी आहेत त्याला तिथे प्राधान्य देण्यात आले. नंतर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम म्हणजे इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा सुरू झाला होता 1960-61 मध्ये. याने शेती क्षेत्रात उत्पादन वाढून आधुनिकीकरणाचा स्वीकार करायचा होता. तर हा कार्यक्रम लक्षात ठेवा, सघन कृषी जिल्हा कार्यक्रम. आणि हे भारताचे दुसरे औद्योगिक धोरण. आता बघूया योजनेमध्ये किती यश अपयश आले. तर योजनेचे लक्ष ठेवण्यात आले होते 7.5% वार्षिक दर, तर तो साध्य झाला आपल्याला 4.21%. हा GDPचा वृद्धी दर चांगलाच आहे, पण तो लक्ष्यापेक्षा कमी आहे, म्हणजे योजनेत आपल्याला यश आलेले नाही. तर किमतीचा निर्देशांक इथे 30% वाढला होता, हे लक्षात ठेवा. यामध्ये पोलाद उद्योगात लक्षणीय वाढ झाली होती, कारण आपण 3 पोलाद उद्योग प्रकल्प स्थापन केले होते. याशिवाय समाजवादी समाज रचना काढण्यात अपयश आले होते. अपयशाची कारणे होती 3 मोठे संकटे. पहिला होता सुएझ कालव्याचा प्रश्न. कारण यामध्ये जे सिनाई वॉर झाले होते, सिनाई वॉर हे झाले होते ब्रिटन आणि इजिप्तमध्ये. यामुळे हा सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दुसरं होतं मोसमी पावसाची कमतरता. आणि तिसरे कारण होते परकीय चलनात घट. या तिन्हीमुळे काय झालं, तर योजनेमध्ये जे आपण उद्दिष्ट ठेवले होते ते आपल्याला अचीव करण्यात अपयश आले. परकीय चलनाच्या तीव्र टंचाईमुळे योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही. तर दुसरी योजना अपयशी ठरली, हे लक्षात ठेवा. यामध्ये परीक्षेत आपल्याला काय काय ट्रॅप येऊ शकतात हे बघा. बोकारो पोलाद प्रकल्प दुसऱ्या योजनेत सुरू झाला नाही. बोकारो हा प्रकल्प चौथ्या योजनेत सुरू झाला रशियाच्या मदतीने. यामध्ये 3 प्रकल्प आहे, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. हे तिन्ही लक्षात ठेवा. बोकारो आहे चौथ्या पंचवार्षिकमध्ये. नंतर विशाखापट्टणम व सालेम प्रकल्प दुसऱ्या योजनेतले आहेत नाही, हे आहेत 6व्या पंचवार्षिक योजनेमधले. जे पोलाद प्रकल्प आहेत ते बघा, दुसऱ्यामध्ये आहेत 3, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. नंतर चौथ्या पंचवार्षिकमध्ये आहे बोकारो आणि 6व्या पंचवार्षिकमध्ये आहे विशाखापट्टणम आणि सालेम. तर हे लक्षात ठेवा पोलाद प्रकल्प. याशिवाय एकही पोलाद प्रकल्प नाही आहे दुसरा. त्यामुळे हे जे 6-7 प्रकल्प आहेत ते पाठच करून ठेवा. ही योजना अतिशय यशस्वी झाली नाही, ही अयशस्वी आहे. याने ही योजना अतिशय यशस्वी झाली आणि 7.5% दर गाठला. हा जो एक्झामिनरचा ट्रॅप आहे हा चुकीचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष वाढ किती होती? 4.21%. हा जो 7 दर आहे ते आपण टार्गेट ठेवले होते, पण आपल्याला अचीव किती झाले? 4.21%. आता बघूया फायनल रिव्हिजन. यामध्ये प्रतिमान होते महालनोबिस प्रतिमान. यामध्ये 2 उद्योगांना स्वीकार करण्यात आले होते, स्थापना करण्यात आली होती. ते म्हणजे जड आणि मूलभूत उद्योग आणि दुसरं होतं कुटीर उद्योग. नंतर अस्वीकृत करण्यात आलेले प्रतिमान कोणाचे होते? वकील आणि ब्रह्मानंद यांचे. त्याच्यामध्ये काय होतं की ज्या उपभोग्य वस्तू आहे त्यांचेच उत्पादन करायचे होते. नंतर सर्वाधिक खर्च झाला वाहतूक दळणवळणवर. यानंतर येतो उद्योगवर. नंतर 3 लोह पोलाद कारखाने यामध्ये स्थापन करण्यात आले. भिलाई रशियाच्या मदतीने, रूरकेला जर्मनीच्या मदतीने आणि दुर्गापूर ब्रिटनच्या मदतीने. यामध्ये महत्त्वाची संस्था जी स्थापन करण्यात आलेली आहे ती आहे LIC. हे सोडून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मान्यता.
ह्या दोन्ही लक्षात ठेवा. आता आपण दुसरी पंचवार्षिक योजना बघितली. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.